अंपायर तुमच्यासाठी वाट थांबले तिथे. किती ओव्हरची फायनल आहे? 5 ओव्हरची फायनल आहे ना? नाही. विचार विचार. श्रीकांत श्रीकांत तू कर तिकडे. श्रीकांत नाही, सुशांत सुशांत 4 ओव्हर 4 ओव्हर. हे काय ओव्हरचे रन गेले आणि बक्षीस पाहिजे. 4 ओव्हर तिथे. नाही नाही 2 विकेट झाल्या. ते असंच मारलंस तू. तुला दिला त्यांनी. तुला नंतर देणार आहे नंतर. आरामात नको आत्ताच द्या. आता नका, आता मॅच मेला रोमांचक आहे. जरा बोलायला येते माईक वर. सामना त्वरित सुरू करायचा आहे. पंच राज ये बॅट्समन अनिकेत. सामना 4 षटकांचा राहील. पहिला चेंडूवरती मला वाटतं सुंदर क्षेत्ररक्षण केलं होतं स्वप्नील यांनी. उंच उडी मारले. मला वाटतं लहानपणी शाळेमध्ये उंच उडी स्पर्धेमध्ये भाग घेणारे स्वप्नील. फॉर्म मध्ये जबरदस्त फिल्डिंग. एवढंच बस तेवढं. पुढील चेंडू घेऊन यारकर पद्धतीचा चेंडू. सुरेख गोलंदाजी इथे पाहायला मिळते तेजस सावी यांच्याकडून. फायनलचा हा सामना. तेजसची सुंदर गोलंदाजी. लेग बाय विचार. लेग बाय का विचार. लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव. ओके, त्यांचा आम्हाला निर्णय कळवायचे. थोडा त्रास घ्या तुम्ही. आमच्याकडून तुमचे निर्णय येऊ द्या. आम्हाला इकडे कळत नाहीये ग्राउंडवरती काय होतं आणि काय नाही ते. तेजस पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर आणि हा चेंडू समोरच्या दिशेने मारलेला 4 धावेसाठी. सुंदर फलंदाजी किशोर याच्याकडून. सुंदर फटका म्हणावा लागेल किशोर याचा. आपल्या संघासाठी 4 धावांनी भर पडते. संघाची धावसंख्या होते ती 7 धावा. सुंदर फलंदाजी करते किशोर. मला वाटतं याच्या आधीच्या मॅच मध्ये सेमीफायनल मध्ये सुंदर फलंदाजी केली होती किशोर यांनी. तोच किशोर तेजसचा सामना करेल. बघूया पुढील चेंडू घेऊन तेजस किशोरसाठी. पंचांना क्रॉस करून टाकला चेंडू आणि हा मात्र ब्लॉक पद्धतीचा चेंडू. चेंडूमध्ये 1 धाव येते. संघाच्या धावसंख्येत 1 ने भर पडते. संघाची धावसंख्या होते ती 8 धावा. बिनबाद 8. सुंदर फलंदाजी, सुंदर गोलंदाजी. काय म्हणाल अमित तुम्ही किशोराच्या फलंदाजीबद्दल? किशोर तेजस विकेट घेऊ शकतो. किशोर षटकार मारू शकतो. काही होऊ शकतं आणि काही म्हणण्याप्रमाणेच लॉंगांच्या दिशेला मारलेला षटकार. दिवसभर किशोर मनोरंजन करताना राजू याच्या टॅकमधून निघालेला सुंदर फटका 6 धावांसाठी. संघाच्या धावसंख्येत 6 ने भर पडते. संघाची धावसंख्या होते ती 14 धावा. तेजस काही मागं सतत म्हणावं लागेल. पुढे चेंडू घेऊन तेजस राजूसाठी. सुंदर गोलंदाजी, सुंदर बॉलिंग आणि पुन्हा एकदा फायनलच्या दिशेने मारलेला षटकार. राजू दिवसभर आपली मनोरंजन करताना प्रेक्षकांसाठी. संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ. संघाची धावसंख्या बिनबाद 20. किशोर आणि राजू आपल्या संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ करताना चांगली अशी फलंदाजी. तेजस साई हे देखील चांगली गोलंदाजी करत होते, परंतु ते आता फायनल मध्ये काही दबाव असल्या कारणाने गोलंदाजीमध्ये प्रभाव पाडू शकले नाहीयेत. ते म्हणजे तेजस. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 20 धावा. संघाकडून दुसऱ्या वैयक्तिक पहिलं षटक घेण्यात येतो स्वप्नील चिंदरकर.
मला वाटतं क्षेत्ररक्षण सजवत आहेत स्वप्नील. मला वाटतं स्वप्नील पुढील चेंडू घेऊन किशोर याच्यासाठी संघाकडून दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन स्वप्नील आपल्या संघासाठी किती धावा खर्च करतात बघूया. सामना करेल तो किशोर. अतिशय सुंदर फलंदाजी करेल किशोर आपल्या संघासाठी. आणि पुढील चेंडू सातत्याला मिळवण्यात त्यांना क्रॉस करून टाकला चेंडू. शॉर्ट पद्धतीने चेंडू ऑफसाईडच्या दिशेने टाकलेला चेंडू जातोय सीमारेषा जवळ. सीमारेषा पार चौकार. संघाच्या धावसंख्येत 4 निघड पडते. संघाची धावसंख्या होते ती 24 धावा. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला या दोन्ही प्लेयर्स कडून, राजू आणि किशोर. मला वाटतं सेमीफायनलच्या मॅच मध्ये किंवा स्वप्नील यांचं महागडे शतक होतं. बघूया आता या षटकामध्ये किती धावा खर्च करतात स्वप्नील. समोर आहे तो किशोर आणि राजू. काय म्हणणार मी स्वप्नीलच्या गोलंदाजीबद्दल. स्वप्नील गेले 3 वर्ष मी याला पाहतोय. खूपच उत्कृष्ट असा गोलंदाज आहे तो. त्यांनी लास्ट इयरलाच गोलंदाजीचा पदक मिळवलं होतं. तो हा गोलंदाज स्वप्नील आहे. सुंदर चेंडू म्हणावा लागेल. निर्धाव पद्धतीचा चेंडू. धावसंख्या तिथे थांबलोय. धावसंख्येत कोणतीही भर पडत नाही. धावसंख्या झाली होती 24 धावा. मला वाटतं थोडासा कमबॅक केला स्वप्नीलांनी आपल्या गोलंदाजीमध्ये. पुढील चेंडू घेऊन स्वप्नील आणि हा मात्र सुंदर फटका समोरच्या दिशेने मारलेला चेंडू जातो सीमा रेषाजवळ आणि सुंदर फिल्डिंग. चेंडू जातो सीमा रेषा पार 4 धावांसाठी. संघाच्या धावसंख्येत 4 ने भर पडते. संघाची धावसंख्या झाली होती 28. सुंदर फलंदाजी म्हणावं लागेल किशोर याची. आपल्या संघासाठी खूप असं चांगलं असं मोलाचं कार्य करतात किशोर. आपल्या बॅटवरून मोठे मोठे फटके मारतात. षटकार चौकार मारून आपल्या संघाचा स्कोर हलते ठेवत आहेत. आणि हा मात्र उंच टाकलेला चेंडू सर चेंडू या चेंडूवरती 2 धावा पूर्ण करतायत किशोर. मला वाटतं 2 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या झाली आहे 30. मला वाटतं हा चेंडू हवेमध्ये गेला होता आणि स्वप्नील चिंदरकर स्वतः जे चेंडू खाली जात होते परंतु काय ते चेंडू पण ते पोहोचू शकले नाहीत. थोडा मोठा शॉट घेऊन ते परत गोलंदाजीला सज्ज आहे. त्यांना क्रॉस करून टाकलं चेंडू आणि हा मात्र सुंदर चेंडू म्हणावा लागेल. आता मात्र गोलची संधी आणि स्वप्नील आणि सुंदर असा कमबॅक केला. मला वाटतं किशोर याची विकेट घेतले. सेमीफायनल मध्ये खूप महागडे ठरले होते परंतु आता खूप चांगला असा कमबॅक केलाय. मला वाटतं किशोर चांगला चौकार मारत होता त्याचीच विकेट काढलं स्वप्नील यांनी. खूप सुंदर गोलंदाजी म्हणावं लागेल. आणि आता मात्र किशोर जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये तेजस. तोही एक उत्कृष्ट असा फलंदाज आहे. गेले 3 वर्ष मी याला बघतोय. चांगली फलंदाजी करतो तो तेजस. स्वप्नील मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गेल्याच वर्षी त्यांनी गोलंदाजीचाच पदक मिळवलं होतं. असा हा गोलंदाज आहे स्वप्नील. आपल्या स्वप्नील चिंदरकर सुंदर गोलंदाजी. आपल्या अनुभवाचा वापर करताना 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 1 बाद 32 धावा. चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी. 2 ओव्हरला 32 झालेत. 16च्या सरासरीने धावसंख्या चालली. हॅलो बॉलर नेम आदीचं नाव बरोबर ना. आदेश सुंदर फलंदाजी करतो हा गोलंदाज.
पुन्हा एकदा 10-15 पावलांचा रनअप घेताना आदेश राईट ओव्हर द विकेट मारा करताना राजूसाठी पाहूया राजू आदेशला पहिल्या चेंडूवर षटकार मारतायत का. आदेश मात्र फिल्डिंग मध्ये व्यस्त आहे. कीपर असलेले सुशांत फिल्डिंग मध्ये काही कनेक्शन करताना. सुशांत आपल्या संघासाठी अरे तुला कधी वाजता आवाज देतोय. समालोचक कक्षामध्ये वैभव याचं आगमन झालं. पुढील समालोचन करतील ते वैभव चिंदरकर. प्रेमाने सांगतो तुम्हाला, मी खूप मगापासून तुम्हाला विनंती करत होतो की आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचं. मला वाटतं कुठे बिझी होतात, आपले आयटम असेल तर मला वाटतं त्यांच्यासोबत बोलत होता असाल. वहिनींचा फोन आलेला का? वैभव चिंदरकर काही सांगाल का आम्हाला? धन्यवाद. आपण पाहतोय मेगा फायनल 2025 तिसरं पर्व आणि जय भवानी विपक्ष आणि मराठा वॉरियर्स या दोन संघांदरम्यान. आणि फलंदाजीला ज्या फलंदाजाने सकाळपासून आपल्या फलंदाजी करताना आग ओकी फलंदाजी केली आहे तो फलंदाज राजू माजगावकर अजून देखील मैदानावरती दाखल आहे. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती चालू आहे. आतापर्यंत 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि 36 धावा धावफलकांवरती. जे करायचं आहे ते ह्याच वेळी आणि ह्याच मॅच मध्ये करायचं आहे. आदेश चिंदरकर पुन्हा एकदा सज्ज झालाय. याही वेळेस हवेत आहे पटका फसलाय. क्षेत्ररक्षक येतोय परंतु झालंय त्याच्याकडनं थोडीफार चूक झाली आहे. आपल्या फॉलो थ्रू मध्ये कॅच पकडायची होती आदेशला, परंतु चांगले एफर्ट दिलेस आपल्या संघासाठी. मेले 2 धावाने संघाची धावसंख्या धावफलकावरती बघितली तर 38 धावा. 2025 चा गोरोबा काका चषक कोणाच्या नावावरती असेल? एका बाजूने संघ लढतोय जय भवानी आणि एका बाजूने मराठा वॉरियर्स. कोणाचा संघ या ट्रॉफीवरती नाव कोरेल हे सांगण्यासाठी अजूनही एका शतकाचा खेळ ह्यानंतर बाकी असेल. तोपर्यंत ह्या शतकामध्ये जाऊया. अतिरिक्त धावाने एक संघाची धावसंख्या वाढते 39 धावा. आतापर्यंत तिसऱ्या शतकातील 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि संघाची धावसंख्या 39 धावा. ज्या राजूने आज सकाळपासून आज संध्याकाळपर्यंत जी फलंदाजी केली आहे तो राजू माजगावकर पुन्हा एकदा सज्ज झालाय. त्याच्या बॅट मधला एक नेत्रदीपक मान्यवरांचं स्वागत करणारा फटका येतोय. राजू माजगावकरच्या बॅट मधला एक शानदार षटकार. धावाने संघाची धावसंख्या धावफलकावरती आकार घेते 45 धावा. तब्बल स्वागत केलं जात आहे आदेश चिंदरकरचं, ज्याने आज दुपारच्या 17 नंतरची सुंदर गोलंदाजी केली आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. चेंडू बॅटला स्पर्श करतोय. लेग बाईचा इशारा येतोय आणि 1 धाव भेटते. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 46 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. राजू आतापर्यंत खेळतोय 2-1-6-6-4-2-6 अशा या धावसंख्यावरती खेळतोय आदेश. त्यासाठी चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. कानाला हाय हॅलो करत एसटी रक्षकाच्या गोदीमध्ये आला आदेश चिंदरकरचा निर्धाव चेंडू. तिसऱ्या षटकातील 5व्या चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती बघितली तर 46 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. तिसऱ्या शतकातील अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे. मेगा फायनल आपण स्क्रीनवरती पाहतोय. याही वेळेस डिसाईन भरकटतोय आपल्या चेंडू पासून. जर आपण अमोल जमदारेच्या भाषेमध्ये बघितलं तर पंजाब टू हरियाणा असा हा शब्द ज्या बॉलला ठरवलं जातं तो पंजाब टू हरियाणा. अतिरिक्त एका धावेने संघाची धावसंख्या हलवते 46 धावा 47. याही वेळेस पॉइंटच्या दिशेने क्रिकेटचं सौंदर्य दाखवतोय. ग्राउंड पदरीचा फटका आलाय नेत्रदीपक चौकार. तेजसच्या बॅट मधनं शानदार चौकार. किती सुंदर रंगानं
3 षटकांचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 18 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती बघितली. प्रथमतः फलंदाजी वरती ज्या फलंदाजाने केली, खऱ्या अर्थाने आमच्या मान्यवर कक्षामध्ये आमचे वयस्कर मान्यवर बसलेले आहेत. त्यांना सांगतोय की ज्यांनी जर मॅच म्हणजे दुपारपासून जर सकाळच्या 17 जर आतापर्यंत मॅच जर तुम्ही मिस केले असताल तो राजू माजगावकर ज्याने त्याच्या बॅट मधनं शानदार फटके आपण सकाळच्या 17 आताच्या मेगा फायनल पर्यंत त्याच्या बॅट मधून शानदार फटके आलेत आणि तोच आतापर्यंत तो मैदानामध्ये ठाम उभा आहे आणि त्याच्या बॅट मधनं आपण बघितले तर केवळ 3 सिक्स आणि 1 फोर त्याच्या देखील बॅट मधनं आलाय. तोच फलंदाज पुन्हा एकदा स्ट्राईक वरती सज्ज झालाय. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 4थं शतक घेऊन आलाय सुशांत. याही वेळेस चेंडू ओरती पहिली होता. चेंडू बराच वेळ हवेत आहे. चेंडूचा काही क्षेत्ररक्षक आहे परंतु चेंडूने त्या क्षेत्ररक्षकाने केली आहे चूक. त्याने पकडलाय सोडलाय झेल राजूचा आणि त्याचा फायदा प्रतिस्पर्धी संघासोबत नक्की होणार आहे कारण की अजूनही 5 चेंडूचा खेळ मैदानावरती बाकी आहे. आतापर्यंत एका चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि संघाची धावसंख्या 53 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. याही वेळेस पहिला चेंडू आहे पूल केलाय. चेंडूचा खाली क्षेत्ररक्षक आहे पण त्याने देखील जोर चूक केली आहे. आलाय वन बाउन्स सीमा समोरच्या बाहेर. राजूच्या बॅट मधून शानदार चौकार. पहिल्या मॅच मध्ये केवळ ह्यांची दोघांची मॅच झाली होती आणि त्यावेळी त्याचे झेल 5 सोडले होते आणि यावेळी आदेश चिंदरकर कोणती चूक करणार नाहीये. 4थी कॅच घेताना आदेश चिंदरकर दिसतोय. बॅक टू द पॅव्हलियन. भारत पाकिस्तान चॅम्पियन ट्रॉफी आपली चालू आहे आणि भारत पाकिस्तान मॅच देखील आपली तिकडे चालू आहे आणि तिकडे देखील आपण टीम इंडियाचे आपण बघितलं तर आतापर्यंत ते पण चांगले खेळलेत आणि आपल्यापर्यंत लक्ष पण कमी धावांचं दिलंय. पुन्हा एकदा आपण मैदानाकडे बोलूया. विशालच्या बॅट मधनं कणकवलीचा कलमकचा स्टार ज्याच्या बॅट मधनं जसं काही दगड मधून आपण सेट होऊन आलोय. आलाय शानदार षटकार विशाल चिंदरकरच्या बॅट मधनं. असे देखील आमचे मान्यवर बोलतात आहेत कारण की हा पर्व 3रा आहे. करो या मरो नाही तो इस प्रतियोगिता से बाहेर जाओ कारण की 2 नंबरचं बक्षीस असेल त्याला वाट पाहावी लागेल 1 वर्षभर की आपल्याला पहिली ट्रॉफी जिंकण्याची. ती ट्रॉफी जिंकण्याचा मानकरी कोण ठरेल यावेळेस करोच्या डोक्यावरून येतोय शानदार विशालच्या बॅट मधला षटकार.
राजू माजगावकर, त्यानंतर विशाल चिंदरकर, तेजस किशोर तेजस विशाल यांनी शानदार फलंदाजी केली आहे आणि संघाची धावसंख्या धावपलगोंदी तब्बल 4 षटकांच्या समाप्तीनंतर 73 धावा आणि 74 धावांचं मोठं लक्ष हे दिलंय मराठा वॉरियर्स क्रिकेट संघाला, जो संघ गेल्या वर्षीचा विजेता संघ आहे, गेल्या वर्षीचा पराभूत संघ आहे. त्याला संधी आहे याही वर्षी की आपण याच वर्षी देखील आपण विजयाचा मानकरी होऊ. पण या मानकरी होण्याचं कारणीभूत हे 3 फलंदाज असतील, जे फलंदाजांनी धुवाधार फलंदाजी केली आहे. राजू, तेजस आणि विशाल हे 3 फलंदाज हे दुवे ठरू शकतात का? मराठा वॉरियर्स क्रिकेट संघाला फायनल पासून ठेवू शकतात का वचित? परंतु तेच पाहण्यासाठी आपण पाहतोय कुमार चषक 2025 वर्ष 3रं आणि 3ऱ्या वर्षातील कोणता विजयी संघ असेल. मेगा फायनल आपल्या समोर होते. प्रथमतः 24 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि संघाची धावसंख्या धावपलगोंदी बघितली तर 73 धावा. 74 धावांचा पाठलाग करत असताना फलंदाज सुशांत आणि आदेश सलामी जोडी मैदानावरती पोहोचते. काय करा माहिती, अजून एक माईक घ्या, जिथे चुकतो तिकडे तुम्ही बोला. झाला विषय शिकवायचं आहे ना, मग तेच तिथे बोला ना. काय कधीतरी मग शब्द चुकतात, काहीतरी शब्द चुकतात, काहीतरी येणार तोंडातून वाईट वगैरे, कसं काय नाही येणार म्हणजे पण येणार हो कधीतरी काहीतरी. आता एक माईक वरती बोलतोय तिकडे युट्यूब आणि आपण चॅम्पियन ट्रॉफीचा जर आपण स्कोर पाहत असाल तर एक 240 वरती 8 गडी बाद झालेत पाकिस्तानचे आणि 48 ओव्हर आपली चालू आहे. परंतु आपण अशी इच्छा करूया की ते 260 पर्यंत ते ओलांडूया आणि मेगा फायनलकडे बोलूया. याही वेळेस चेंडू ओव्हर पिच होता. हाना करत चेंडूला परती करायची बाकी आणि ज्या शिक्षकाने केलाय फिल्डिंग आणि त्यात नंतर आलाय थ्रो आणि गडी बाद झालाय. आदेश चिंदरकर डगआउटच्या पहिल्या खुर्चीचा मानकरी ठरतोय आणि गडी बाद. जसं आमचे मान्यवर बसले त्यांना देखील मी सांगतोय, कारण की आमच्या कणकवलीवरून कलमट कुमारवाडीवरून आपले कुमारच जे दिनेश गोटणकर आमच्या गावचे सदस्य आहेत, ग्रामपंचायत सदस्य, ते त्यांच्या सहित आमचा गाव पूर्ण ही टुर्नामेंट युट्यूब मध्ये बघतात आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूयात. आणि आधीची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानावरती तेजच जातोय. कोणाला तरी या मैदानावरती ठाम राहावं लागेल, कारण की हा सामना मेगा फायनलचा सामना आहे. यावेळी जो हरेल त्याला प्रतीक्षित राहावं लागणार पुढच्या वर्षीसाठी, वर्ष 2026 ला. परंतु याही वेळेस बॅटची चुंबन घेत चेंडू 101 गोंदीमध्ये आलाय दुसरा धक्का. 0 धावसंख्या भेटी नाही. गाणं ऐकलं, पत्ता करतो गुळ. खऱ्या अर्थाने गोलंदाजी करताना यशने विरुद्ध संघाचा पत्ता गुल केलाय. 2 गडी माघारी परतले आहेत.
ज्याच्या गोलंदाजीवरती हा तिसरा गडी होऊ शकतो का. चेंडू वन बाउन्स टू बाउन्स क्षेत्ररक्षक आलाय विशाल चिंदरकर स्क्रीनवरती थ्रो केलाय देखील. परंतु या विशाल चिंदरकरची एक कौतुकाची गोष्ट आहे, जो पॉवर प्ले मध्ये एकमेव खेळाडू असेल. आमच्या संघाचा देखील आम्ही विचार केला तर आम्ही पॉवर प्ले मध्ये जर 2 प्लेयर काढायचे असतील तर आम्ही विशाल चिंदरकरला जरूर करतो. कारण की तो ऑफ साईडला प्लेयर लावल्यानंतर पुरी ऑफ साईड कव्हर करण्याची ताकद त्या विशाल चिंदरकरकडे आहे. म्हणून तो डीप मारून लॉंगॉनला आला आणि चेंडूची परती केली आहे त्याने. याही वेळेस चेंडू हाय हॅलो करत पंचांचा आलाय अजून एक अतिरिक्त धाव असल्याची खूण दर्शवतात आहेत. एका धावेने संघाची धावसंख्या धावपलकावरती बघितलं तर 3 धावा. 2 गड्याच्या मोबदल्यात धावांचा पाठलाग करायचा 74. अजूनही 71 धावांची गरज आहे. चेंडू आहे हवेत. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आलाय विशाल. चेंडूची परती देखील करेल. त्यात पूर्वी 2 धावा. 2 धावाने संघाची धावसंख्या धावपलकावरती 5 धावा. आतापर्यंत खेळ समाप्त होलाय 4 चेंडूंचा आणि संघाची धावसंख्या धावपलकावरती 5 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. यश आपल्या गोलंदाजीवरती पंचांच्या डाव्या हातीकडनं. याही वेळेस ओरती पैदा चेंडू होता. चेंडू हा यष्टीरक्षकाला बीट करत चेंडू गेलाय बाईटच्या स्वरूपात 4 धावा बॅटच्या स्वरूपात. बॅटची एज घेऊन गेलाय चेंडू बाउंड्रीच्या दिशेने आलाय शानदार चौकार. संख्या धावपलकावरती 9 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. यश आमच्या ठीक कॉमेंट्री बॉक्सच्या समोरून. याही वेळेस चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने जातोय. पंचांचा इशारा येतोय. अतिरिक्त 1 धाव. अतिरिक्त 1 धावाने संघाची धावसंख्या 10 धावा. आतापर्यंत जरी सुरुवात बघितली तर चांगली झाली दोन्ही संघांकडून. परंतु एका साईडने 2 गडी देखील माघारी परतलेत. याही वेळेस जर LBW जरचा नियम जर आपल्या क्रिकेटच्या ह्याच्यामध्ये जर या मॅच मध्ये असता तर निश्चित प्रकारे पंचांचा बोट हे आकाशाकडे असलं असतं. परंतु हा नियम आपल्यामध्ये नसल्या कारणाने हा भेटतो एक जीवनदान. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय 6 चेंडूंचा आणि संघाची धावसंख्या धावपलकावरती 10 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. तोपर्यंत ऐकूया एक डीजेचं सुसंगीत गाणं. प्रथमतः फलंदाजी करताना ऑल आउट झालाय. आपल्यासाठी एक गुड न्यूज आहे आणि भारताला आपण पुन्हा एकदा सपोर्टिंग करूया. 241 वरती ऑल आउट झाले म्हणजे आपल्याला 242चं लक्ष्य आहे ते पार करण्यासाठी सगळ्यांची फलंदाजी हो. या भारताला आणि या संत गोरोबा काकांना आपण विनंती करूया किंवा त्यांच्यासमोर एक साकडं घालूया की आपला भारतचा संघ आज या मोठ्या फरकाने चॅम्पियन ट्रॉफीमध्ये विजयी हो. बोला भारत माता की. 6 चेंडू चेंडू आणि 64 धावांची गरज आहे. करायचं आहे ते याच मैदानावरती. हीच ती वेळ आहे. जर हिरो बनायची असेल तर स्ट्राईक वरती फलंदाज आहे अजून देखील सुशांत. त्याची बॅट आतापर्यंत शांत आहे पण ह्यानंतर जरी शांत राहिली तर मॅच मध्ये पलटवार होऊ शकतो. परंतु चेंडूच्या खाली आलाय सर्वेश वर्धेकरने घेतला
ओ शेट डीजे वाल्याने जे गाणं लावलंय ओ शेट वालं, पण त्या शेटच्या कामगिरीप्रमाणे हे शेट जे मैदानात आज खऱ्या अर्थाने उतरलेत ना, जे भवानीचा संघ तो आज खऱ्या अर्थाने जो शेटच्या शेट वागणेकरवरती लागलाय. टप्पा पडल्यानंतर चेंडू बराचसा बाहेर आलाय. चेंडू थोडासा ऑफ कटत होता. चेंडूला फक्त बोट फिरवली आहेत. चेंडू आलाय विशाल चिंदरकरचा निर्धाव. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि संघाची धावसंख्या धावपळकोती बघितली तर 10 धावांवरती थांबली आहे 3 गड्याच्या मोबदल्यात. पुढील चेंडू याही वेळेस चेंडू हाय हॅलो करत कानाला टुंकर मारत सगळ्याच्या गोदीमध्ये अजून एक निर्धाव चेंडू. जर विशाल चिंदरकरची जर बॉलिंग आवडली असेल तर टाळायला कोणीच हरकत नाहीये, कारण की आपण आपल्याच खेळाडूंना जर प्रोत्साहन नाही केलं तर आपले खेळाडू पुढे जातील तरी कसे. मग आपण प्रोत्साहन करत राहावं. मग त्यानंतर जर त्याचसाठी जर हे आपलं स्टेज या कुमार समाज क्रिकेट क्लबने आपल्यासाठी काढलंय आणि हे आमचे मान्यवर आज हे आमच्या मान्यवरांसाठी आहेत. याही वेळेस मोठा फटका मारण्याचा मोह दाखवला होता. शॉर्ट बॉल टाकला होता. त्या रसलग साखळ्यामध्ये तो टारला गेला आणि अजून एक विकेट बाद होतोय. बॅक टू द पॅव्हिलियन. बात केले 2 चेंडू डॉट आले त्याच्याकडून. अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे आणि फलंदाजी केली आहे स्वप्नील. याही वेळेस चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने येतोय आणि या सामन्यातील मिडल ओव्हर 1 झाली आहे. प्रेमने मिडल ओव्हर टाकली आहे आणि हा दुसरा फलंदाज असू शकतो का की जो मेगा फायनल मध्ये मिडल ओव्हर टाकेल, कारण की हा मेगा फायनलचा सामना आहे आणि निश्चित प्रकारे विशाल चिंदरकरने टाकले मेडल ओव्हर आणि मेडल ओव्हर टाकून देखील 2 गडी बाद केल्यात. एकदा जोरदार टाळ्या वाजल्या विशाल चिंदरकरच्या गोलंदाजीवरती. सर्वेश आलाय. सर्वेचं स्वागत केले आहे षटकाराने. वा, विशालच्या बॅट मधून एक शानदार षटकार आलाय. अजून एक सांगू शकतो की आमचे हा जो जय भवानी हा क्रिकेट संघ खेळतोय, या क्रिकेट संघामध्ये आमचे कलमट कुमारवाडी कणकवली क्रिकेट संघाचे म्हणजे तुम्ही बोललात विलास गुडेकर, यांच्याच गावातील आणि यांच्या वाडीतील आमच्याकडे माणसं देखील ते बघा तिकडे बसलेत, कल्याणवरून आलेत ते सर्व आणि त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूयात. कलमटचे आहेत पूर्ण आणि हे कलमटचे पूर्ण कल्याण बदलापूर अंबरनाथवरून हे मॅच पाहण्यासाठी आपल्यासाठी आले. इकडे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. सकाळपासून आपल्यासाठी उन्हामध्ये आहेत. सर्वेश सुरेख गोलंदाजी करतोय आतापर्यंत मैदानावरची. याही वेळेस चेंडू पडल्यानंतर थोडासा उसळी घेतोय, त्याखाली कर्णधार येतोय, कोणतीही चूक करणार नाही, फेकी करतोय, एक धाव भेटते. एका धावाने संघाची धाव संख्या आकड्यांचा खेळ स्क्रीन गार्डवरती 17 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. सर्वेश आलाय.
सर्वेच्या मनगटामध्ये ताकद देखील आहे. त्याच्या गोलंदाजीवरती त्याला कलमट एक्सप्रेस देखील समजलं जातं. आणि या ठिकाणी काय केले क्षेत्ररक्षकाने, जरी धावा जास्त असतील तरी आपल्याकडे वेळ कमी आहे, ते धावा वाचवा, कारण की आपल्याला वेळ वाचेल. आणि आपला वेळ वाचला तर या पुढचे कार्यक्रम देखील वाचतील, कारण की आपल्याला अजून बरेचसे कार्यक्रम बाकी आहेत. आणि येतोय शामदार स्वप्नीलच्या बॅटमधनं नेत्रदीपक चौकार. ऐका एक डीजेचं गाणं. चेंडू होता, ब्रह्मास्त्र काढलंय, जे क्रिकेटच्या सांघिक कोट्यामध्ये जे ब्रह्मास्त्र निकालतंय. यॉर्कर पहिला चेंडू, बॅट आणि बॉलचा कोणता संपर्क झाला नाहीये, आला निर्धाव चेंडू. सर्वेश याही वेळेस चेंडू जोरकट पद्धतीने टाकला होता. चेंडू आणि बॅटचा कोणताच संपर्क झाला नाहीये, आला निर्धाव चेंडू. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकामागे संघाची धावसंख्या धावपट्टीवर बघितली तर 21 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. ऐकू एकदा सुंदर गाणं. मागे 21 धावा फक्त काढल्यात. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि राकेश कसाल एक्सप्रेस मैदानावरती कसाल एक्सप्रेस आली आहे. आणि जी आल्याची खून आमच्या मान्यवरां देखील पर्यंत पोहोचली आहे. आलाय निर्धाव चेंडू, राकेश मैदानावरती आलाय. काय सामना रंगलाय. फक्त औपचारिकता बाकी आहे. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि खूप साऱ्या धावा आपल्याला करायच्या आहेत. आपण जेवढे 5च्या 5 चेंडू देखील सीमा भार मारल्या तरी पण आपण सामना जिंकणार नाही आहोत, ही काळजी घेत फलंदाजी करताना राकेश एक्सप्रेसचा मान राखून आपण फलंदाजी करायची आहे. परंतु सुंदर फलंदाजी करतोय विशाल. आपण जर खऱ्या अर्थाने बघितले तर मांद्रेम ट्रॉफी जी झाली आताच, आणि आताचा मांद्रेम ट्रॉफी गोवा मधला हा बेस्ट बॉलर देखील आहे राकेश. कसाल एक्सप्रेस पुन्हा एकदा सज्ज झालाय. हवे चेंडू देखील आहे, परंतु क्षेत्ररक्षकाने केली आहे चूक. पण मी खऱ्या अर्थाने सांगतो की मांद्रेम प्रीमियर लीग ही गोव्यात मोठी स्पर्धा होते आणि या स्पर्धेमध्ये ज्या गोलंदाजाने मेन बेस्ट बॉलरचा जो किताब मिळवला तो राकेश, तो मैदानावरती गोलंदाजी करतोय. पण सकाळपासून त्याने गोलंदाजी केली नाहीये आणि आता मात्र मेगा फायनल मध्ये त्याला उतरवलंय गोलंदाजी करताना, कारण की त्याच्यामध्ये काहीतरी इंजर्डगिरी असू शकते. त्याला थोडासा हाताचा प्रॉब्लेम आहे म्हणून त्याला गोलंदाजी सकाळपासून दिली नाहीये. अरे लास्ट बॉल आहे ना, 2 तो इंजर्ड होता त्याच्यामुळे त्याला सकाळपासून दिली नाहीये. पण त्याची इच्छा होती की मी कुमार जशकामागे मी बॉलिंग टाकू शकतो आणि मला टाकायची आहे आणि ती बॉलिंग टाकतोय तो खऱ्या अर्थाने. पण आता फक्त औपचारिकता बाकी आहे आणि या वर्षीचा कुमार चषक 2025 वर्ष 3रा एक चेंडूचा फक्त खेळ बाकी आहे, फक्त औपचारिकता बाकी आहे. 2025 वर्ष 3रं, या 3ऱ्या वर्षाचा मानकरी संघ ठरतो आहे. जर भवानी वॉरियर्स क्रिकेट संघ एकदा जोरदार टाळ्या करूयात या 11 खेळाडूंसाठी. खऱ्या अर्थाने ज्या फलंदाजी करताना जी फलंदाजी केली, खऱ्या अर्थाने राजू
बांदरकर, कुणाल गिरकर यांचं देखील कौतुक करूया आपण आणि आपण ऐकूया तोपर्यंत